हाय हॅलो, मी सायली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तसं तर हा माझा दुसरा व्हिडिओ आहे, पण ह्याला मी दुसरा व्हिडिओ म्हणणार नाही, कारण ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. पण हा व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ म्हणेन मी, कारण ना पहिला जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी फक्त माझं इंट्रोडक्शन दिलं होतं. पण खऱ्या अर्थाने म्हणाल ना तर माझी व्लॉगिंग आजच्या ह्या व्हिडिओपासून सुरू होती आहे. तर त्याच्यामुळे हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज झालं असं, सकाळी म्हणजे झालं 2-3 दिवस ना पाणीच येत नाही. नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे काय कळत नाही. इलेक्शन होतं तर पाणी चांगलं यायचं, अजूनही इलेक्शन झालं नाही आहे तरी पण पाणी 2 दिवस झाले आलंच नाही. आणि त्यांनी काही सांगितलं पण नाही, म्हणजे काही मेसेज वगैरे पण दिला नाही आहे की पाणी काय येत नाही आहे ते. तर 2-3 दिवसाचे एवढे कपडे साचले आहेत ना, पाणी नसल्यामुळे मशीन लावायला भेटत नाही. आणि हाताने कपडे धुवायचे तर एवढा कपड्यांचा राडा आहे. आणि मी तर काय थंड पाण्यात जास्त जात नाही, कारण बाबू 2 महिन्याचंच आहे. 2 महिन्याचं पण नाही, माझं बाळ बिचारं 1.5 महिन्याचंच आहे. तर त्याला सर्दी वगैरे होईल ना तर आई मला पाण्यामध्ये जाऊच देत नाही. तर त्याच्यामुळे ना कपड्यांचा तर एवढा राडा जमला आहे ना की कोणाला घालायला पण कपडे नाही आहेत. मग आज म्हटलं मरून दे, जाऊन दे, जेवढं ड्रमामध्ये पाणी आहे ना तेवढं ओतून मशीन लावून घेऊया. तर आत्ता मी कळशीने ड्रमामधलं पाणी ओतून ओतून ना ही मशीन लावून घेते. तसं तर ना ही मशीन ऑटोमॅटिकच आहे, पण काय होतं की ते ऑटोमॅटिक कनेक्शन नसल्यामुळे ना मी डायरेक्ट टाकीच्या नळाला पाईप लावते आणि तो इथे सोडते. मग त्या पाईपने ही मशीन भरते आणि नंतर मग मी मशीन लावते, असं होतं. पण आता टाकीमध्येच पाणी नसल्यामुळे मग काय करणार, मग शेवटी म्हटलं ड्रमातलं तरी पाणी आहे ते कळशीने ओतून ओतून ही मशीन लावून घेऊया. तर किमान मला 9 ते 10 कळशा लागल्या ही एक मशीन लावायला. आणि याच्यानंतर परत अजून एकदा मशीन फिरवायची आहे, त्याच्यामुळे त्याला परत एक 9-10 कळशा लागणार आहेत. बघू आता. पण कपडे तर धुवायला पाहिजेत, तर कपडे सगळे घालून पावडर वगैरे टाकून लिक्विड टाकून कपडे धुवायला ठेवलेत. तोपर्यंत इथे आईने नाश्त्याची तयारी केली. आज कसं झालं, आज मंगळवार असल्यामुळे ना त्यांचा उपवास आहे. तर ते काय डबा नेत नाही, त्याच्यामुळे ना म्हणजे त्यांचा उपवास असल्यावर डबा ते नेत नाही. तर मग आणि नाश्ता पण नाही, त्यांच्यासाठी खिचडी केली होती. आणि माझ्यासाठी आई ती नाचणीची भाकरी आणि चटणी बनवत होती. आता कसं झालं आहे, डिलेवरीनंतर ना मला काय माहीत, आई ही नाचणीची भाकरी ना म्हणजे खायलाच सांगते. काय त्याच्यामध्ये काय म्हणजे एवढं आहे, कारण काहीतरी असेल चांगले पोषण तत्व वगैरे, त्याच्यामुळे ती चांगले लागत असेल, म्हणजे चांगलं आपल्या शरीरासाठी चांगली असेल असं वाटतं. पण डिलेवरी झाल्यापासून ना आई मला आठवड्यातून ना 2-3 वेळेस तरी ही नाचणीची भाकरी आणि चटणी देते. आणि चटणी पण कशी, नॉर्मल आपली जी चटणी असते म्हणजे खोबरं, त्याच्यामध्ये आला, लसूण, मिरची, कोथिंबीर अशी टाकलेली चटणी असते. पण ह्या चटणीमध्ये ना आई काळी मिरी टाकते. आता ती काळी मिरी का टाकते ना ते पण मला माहीत नाही. तिला विचारलं तर ती बोलते नाही, डिलेवरी झाल्यानंतर ना काळी मिरी घालून चटणी खावीच लागते. आता ती कशाला खातात काय मला पण माहीत नाही, पण ती एक आहे, प्रथा आहे, तर ती आपण फॉलो करायला पाहिजे. तर आईच्या भाकऱ्या पण होतच आल्या होत्या. तेवढ्यात मग आमचे साहेब जरा किरकिर करायला लागलेत. मला वाटलं हा उठला की काय. जर तनिष उठला तर कुठलंच काम होणार नाही. म्हणजे तो जर उठला ना तर एका माणसाला त्याला घेऊन खेळतच राहावं लागेल. तसं त्याचं एवढं कटकट नाही आहे, पण त्याला ना त्याच्यासोबत माणसं पाहिजेत खेळणारी, एकटा असा राहणारच नाही. मग त्याच्या जरा पाण्याला झोका दिला, बघितलं तर साहेब नाही उठले होते. मग झोका दिला आणि त्याच्यानंतर अळूची पानं काढायला गेली. आता ना हे अळू ना मी गावावरून आणलं होतं आणि अगदी छान झालं होतं. म्हणजे त्याला खत वगैरे ना मी नेहमी घालायची. डिलेवरीच्या आधी तर काहीच काम नसायचं, अशीच रिकामटेकडे बसलेली असायची. तर मग जास्त करून झाडांवर लक्ष दिलं होतं. तर अळू ना छान झालं होतं. पण डिलेवर झाल्यानंतर ना झाडांवर लक्षच द्यायला भेटलं नाही. इथे गुलाबाला एक कळा आला आहे आणि कढीपत्त्याची तर ना वाटच लागली आहे. बारशाला आलेली माणसांना जेवण बनवायची ना तर त्या कढीपत्त्याची सगळी पानं काढून काढून ना त्याला अगदी एकदम असा मुंडाच बनवून ठेवला आहे. तर इथे अळूची पानं काढून घेतली. बहुतेक अळूची पानं ना खराब होऊन गेली आहेत. म्हणजे चांगली चांगली मोठी मोठी पानं खराब होऊन गेली आहेत. जास्तीत जास्त ना मला 3 ते 4च पानं, 4-5च पानं भेटली जी चांगली होती. पण बरं झालं, म्हणजे ही पण पानं खराब होण्यापेक्षा म्हटलं त्याचं काहीतरी म्हणजे बनवावं. तर आज दुपारी काय हे जेवायला नाही आहेत, म्हणजे यांचा उपवासच आहे, मी आणि आई आहे. तर मग आज तिखट डाळ आणि अळू वडे असा मेनू ठरलेला आहे.
तर बघू आता. तर याच्यातनं 4-5 पानं, आता ही छोटी वगैरे पानं होती ती सगळी काढून घेतली. कारण ना म्हणजे अळू विकत घ्यायला जरी गेलात ना तरी ते इकडे मुंबईचं असं भेटतं आणि म्हणजे एवढं काही खास लागत नाही किंवा काही नाही. मग म्हटलं आपणच गावावरून आणून लावू. तर मी एक छोटासा कांदा आणला होता अळूचा आणि तो लावला होता आणि तो खरंच म्हणजे त्याला खत वगैरे घालून ना ते एकदम छान झालं होतं. आता खत म्हणजे काय, जे आपल्या भाज्या वगैरे असतात ना, म्हणजे बटाट्याची सालं किंवा कोथिंबिरीची वगैरे जे कचरा असा भाज्यांचा असतो ना, तो साठवून मिक्सरमध्ये वाटून टाकला ना की झाडं एकदम छान होतात. तर अळूची पानं काढली आणि शॉर्ट्ससाठी ना इकडून तिकडे कॅमेरा फिरवून ना वाकडे तिकडे शॉर्ट काढायला लागली. आणि ते काय मला जमलंच नाही, कारण ते असं म्हणजे ते ज्याला सराव आहे त्यालाच होतं. तोपर्यंत मस्तपैकी म्हणजे आईचा नाश्ता बनवून झाला होता. आता ही नाचणीची भाकरी आणि मिरीची चटणी खात खात मस्तपैकी टी व्हीवर ठरलं तर मग लावलं होतं आणि मस्त छान एन्जॉय केला. तर आजचा असा होता हा माझा पहिला डेली रुटीनचा व्लॉग. तर मी थोडासा प्रयत्न केला आहे की माझं रुटीन दाखवायचं. वाकडा तिकडा प्रयत्न आहे, पण मला वाटतं तुमचा सपोर्ट मला भेटेल. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.